हॅलो, या ठिकाणी आता आपण जे संघ मालक आहेत आमचे त्या सर्व संघ मालकांचा या ठिकाणी आपण स्वागत सत्कार करणार आहोत। मी आयोजक कमिटीला या ठिकाणी विनंती करतो आपण या ठिकाणी यायचं। जे आमचे आयोजक कमिटी त्यांना विनंती आपण सर्वांनी या आपण या ठिकाणी संघ मालकांचं स्वागत करणार आहोत। सागर शेठ खानविलकर आपले सर्व कमिटी मेंबर या ठिकाणी यायचे आहेत। मॅच स्टार्ट होईल। या ठिकाणी आपण संघ मालकांचा स्वागत सत्कार करूया। प्रथमतः सनी नील 11 संघाचे संघ मालक सुचनभाई कदम यांना विनंती करतोय आपण स्टेजवर यायचं आहे। आपले या ठिकाणी स्वागत सत्कार मी आपल्या असोसिएशनचे कार्याध्यक्ष सन्माननीय आदरणीय जाधव साहेब यांना विनंती करतोय। आपल्या शुभ हस्ते आपण सुचनभाई कदम संघ मालक यांचा या ठिकाणी स्वागत सत्कार होत आहे। सुचनभाई कदम सनी नील 11 संघाचे संघ मालक कार्याध्यक्ष दीपक शेठ जाधव साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा मान सन्मान स्वागत करायचा आहे, कारण संघ मालक या स्पर्धेमध्ये महत्त्वाचे आहेत आणि त्यांचा स्वागत सत्कार या ठिकाणी केला जात आहे। सुचनभाई कदम सनी नील 11 संघाचे संघ मालक एक शांत संयमी व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवर नित्यांत प्रेम असणारे व्यक्तिमत्व आणि क्रिकेट म्हणजे जीव की प्राण आणि या आपल्या असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि आताचे संघ मालक सुचनभाई कदम यांचा मान सन्मान कार्याध्यक्ष दीपक शेठ जाधव साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जात आहे। सो धन्यवाद। तदनंतर राजूदादा कदम वावे दिवाळी संघ मालक राजेश कदम राजेशजी कदम साहेब आपला देखील मान सन्मान या ठिकाणी केला जात आहे। विनंती करतोय आपण या ठिकाणी यायचंय। त्याचप्रमाणे संघ मालक आमचे रुद्रांश 11 भाले संघाचे संघ मालक आमचे अध्यक्ष सागर शेठ खानविलकर यांचा स्वागत करतील कार्याध्यक्ष दीपक शेठ जाधव साहेब यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा मान सन्मान करायचा आहे। संघ मालक आमचे सागर शेठ खानविलकर आणि असोसिएशनचे आपले अध्यक्ष देखील आहेत, त्यांचा स्वागत करताना या ठिकाणी कार्याध्यक्ष दीपक शेठ जाधव साहेब आपल्याला पाहायला मिळतात। आपल्या असोसिएशनचे माजी अध्यक्ष सुचनभाई कदम देखील त्यांचा स्वागत करताना आपल्याला पाहायला मिळतील। त्याचप्रमाणे पुढचे संघ मालक बापूजी क्रिकेट संघ घोटवळ संघाचे संघ मालक आणि आपल्या असोसिएशनचे गेली कित्येक वर्ष मी पाहतो कार्याध्यक्ष म्हणून आहेत असे दीपक शेठ जाधव साहेब यांचा स्वागत सत्कार करण्यासाठी मी सन्माननीय आमचे अध्यक्ष सागर शेठ खानविलकर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा मान सन्मान करायचा आहे। हॅलो हॅलो नुसते योगेश शेठ तुम्ही बोललात की कार्याध्यक्ष, तर या असोसिएशनचे कार्याध्यक्ष नसून या असोसिएशनचे सर्वा या असोसिएशन मध्ये कोणताही कार्यक्रम किंवा कोणतीही स्पर्धा आम्ही ठेवायची झालं तर आम्ही हक्काने ज्या माणसाकडे बघतो। असोसिएशन मध्ये कोणताही कधी काही प्रॉब्लेम झाला काही अडचण आली तर ज्या माणसाने आम्हाला आमच्या पाठीवर हात ठेवला ही आजची स्पर्धा ही देखील ज्यांच्या नेतृत्वात मी अध्यक्ष म्हणून एक नाममात्र आहे, पण ज्यांच्या नेतृत्वात आणि ज्यांच्या कर्तृत्वात ही स्पर्धा आज पार पडते ते आमचे कार्याध्यक्ष दीपक शेठ यांनी जे सहकार्य केलं आमच्या असोसिएशनला किंवा प्रत्येक गोष्टीत आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात आणि म्हणूनच आम्ही असोसिएशन कमिटी मी एकटा नाही तर माझ्यासोबत माझी पूर्ण कमिटी आहे आणि ही कमिटी आमच्या जे काय असतं ते कमिटीच्या निर्णयाने होतं आणि त्याच्या पाठीवर दीपक शेठचा हात असतो आणि म्हणूनच हे सगळं होतं। त्यामुळे दीपक शेठचा सत्कार या आमची कमिटी
पूर्ण कमिटीला विनंती असेल, अगदी अरविंद दळवी असतील, सुजल वडे असतील, सुचनबाई कदम असतील, या सर्व तेजस काळोखे असतील, त्यांची मॅच चालू आहे वाटतं, मॅच झाले त्यांची, तर तेजस काळोखे, पंकज शेलकर, माझी सर्व कमिटीचे सहकारी देवेंद्र सापळे या सर्वांना विनंती करतो की आपल्या असोसिएशनला मानगाव तालुक्यात एक नंबरचे असोसिएशन करण्यामध्ये ज्यांनी आपल्या पाठीवर हात ठेवला त्या सर्वांनी इथं उपस्थित राहून दीपक शेठचा सत्कार करायचा आहे। त्याच्यासाठी सर्वांनी इथं उपस्थित राहायचं आहे, पूर्ण कमिटी मेंबरनी ही विनंती आहे। नक्कीच सागर शेठ खानविलकर, खऱ्या अर्थानं आपण जे म्हणलात ते अगदी योग्य असं म्हटलात, कारण याच आपल्या असोसिएशन मध्ये खऱ्या अर्थानं 16च्या 16 संघांना खऱ्या अर्थानं टी शर्ट देण्याचं काम देखील आपले दीपक शेठ जाधव साहेब करत असतात आणि त्यांचा मान सन्मान या ठिकाणी कमिटीच्या वतीने केला जात आहे। मी सर्व आमच्या कमिटी मेंबरला विनंती करतोय, आपण दीपक शेठ जाधव साहेबांचा या ठिकाणी स्वागत सत्कार या ठिकाणी करायचा आहे, कारण नेहमीच या असोसिएशनच्या पाठीमागे त्यांचा एक मोठा हात आपल्याला पाहायला मिळतो। या असोसिएशन सुरू होण्यापासून ते अगदी संपेपर्यंत नेहमीच ते आपल्याला पाहायला मिळतात आणि दीपक शेठ जाधव म्हटले तर एक उत्कृष्ट क्रिकेटर, ज्यांना खऱ्या अर्थाने एक लहान असताना मी समालोचन केलंय, त्यावेळेस ते ओपनिंगचे प्लेयर असायचे आणि जाधव साहेब तुमचे बंधू सुबोधजी जाधव एक कीपर म्हणजे एक विकेट कीपर काय असतो ते मी त्यावेळेस पाहिलंय आणि खऱ्या अर्थाने तुम्ही अजूनही त्या क्रिकेटवर नितांत प्रेम ठेवलं तर त्याबद्दल खरंच आपल्याला मी सॅल्यूट आणि शाहिरी मानाचा मुजरा करेन। तेजस काळोखे उपाध्यक्ष आमचे कुठे असतील तर त्वरित आपण यायचं आहे। तेजसजी काळोखे आपल्या असोसिएशनचे उपाध्यक्ष, देवेंद्र सापळे, आपण सर्व कमिटी मेंबर, सचिव सुजल वडे आपण देखील यायचं आहे। त्याचबरोबर आमचे या ठिकाणी दाजी उभारे देखील आपल्याला पाहायला मिळते। सर्व कमिटी मेंबर थोडासा फास्ट या मित्रांनो, कारण मॅच समोर सुरू झाले, त्या ठिकाणी प्रेक्षकांपर्यंत आपल्याला स्कोर देखील पोहोचवायचा आहे, त्वरित सर्वांनी यायचं आहे। संघ मालकांचा या ठिकाणी स्वागत सत्कार केला जात आहे, कारण संघ मालक या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने महत्त्वाचे आहेत। कुठलीही लीग म्हटली ना आता संघ मालक नसतील तर ती लीग होणं खूप कठीण असतं, कारण संघ मालक ज्या वेळेस मात्र संघ विकत घेत असतात आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने एक मोठी लीग मात्र तयार होते आणि ती मोठी लीग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। मी या ठिकाणी विनंती करतोय, सर्व कमिटी मेंबर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। अध्यक्ष सागर शेठ खानविलकर, माजी अध्यक्ष सुचनभाई कदम, त्याचप्रमाणे या ठिकाणी कमिटी मेंबर आपले दाजी उभारे पाहायला मिळतात आपल्याला, सचिव आमचे सुजल वडे पाहायला मिळतील आपल्याला, त्याचबरोबर असोसिएशनचे खजिनदार आमचे मित्र अरविंदजी दळवी आपल्याला पाहायला मिळते। त्या सर्वांच्या या ठिकाणी शुभ असते दीपक शेठ जाधव साहेबांचा मान सन्मान, त्यांचा स्वागत सत्कार केला जातोय। तदनंतर स्वागत फायटर संघाचे संघ मालक सन्माननीय आदरणीय सुभाष शेठ दळवी साहेब, एक मराठी उद्योजक आणि अनेक स्पर्धेमध्ये ज्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो, असे संघ मालक खऱ्या अर्थाने सुभाष शेठ दळवी, अर्थात आपण दाजी म्हणून ज्यांना म्हणतो आणि खऱ्या अर्थाने दाजी म्हणून जे प्रसिद्ध आहेत। मला तर वाटतंय दळवी साहेब, कधी कधी असं वाटतं की तुमचं नाव काय आहे ते मी विसरून जातो, पण दाजी म्हटलं का मला नेमकं आठवतं आणि तुमचा स्वागत सत्कार, कारण दाजी म्हटलं तर दाजीने मला एक शक्तितुऱ्याच्या स्टेजवर देखील पाहिलंय मला आणि एक समालोचक म्हणून मला नेहमीच पाहत असतात आणि माझं कौतुक करत असतात आणि ते देखील संघ मालक या ठिकाणी आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत सत्कार केला जात आहे। तदनंतर आपण पाहूया एस स्टार 11 भुवन संघाचे संघ मालक नितीनजी शिर्के यांचं देखील स्वागत सत्कार करण्यात येत आहे। तसेच विघ्न हर्ता 11 संघाचे संघ मालक राहुल शेठ शिंदे आणि संघ मालक जयेशजी घावटे, आपण कुठे असाल प्लीज आपला मान सन्मान घेण्यासाठी प्लीज स्टेजवर यायचंय। विघ्न हर्ता 11 संघाचे संघ मालक राहुल शेठ शिंदे, संघ मालक जयेशजी घावटे आणि प्रीता 11 जावटे संघ मालक संकेत शेठ महाडिक, मला वाटतं ते मॅच खेळतायत। प्रीता 11 जावटे
आता आपले 3 संघ मालक राहिलेत, त्यांचा आपण नंतर करूया. मग या ठिकाणी पाहतो आपण विघ्नहर्ता 11 तळवली संघाचे संघ मालक या ठिकाणी आमचे जयजी घावटे आपल्याला पाहायला मिळतात. तिसे ग्रामपंचायतीचे उपसरपंच जयजी घावटे आणि खरंच त्यांना मी अनेक वेळा पाहतोय, क्रिकेटवर नित्यांत प्रेम आहे त्यांचं, प्रत्येक वेळेला ते जरूर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा मान सन्मान स्वागत सत्कार या ठिकाणी केलं जात आहे. जरूर जयजी घावटे म्हटलं तर नक्कीच त्यांचा सपोर्ट आणि सहकार्य आपल्याला असणार आहे. तर जाधव साहेब आता फक्त 2 संघ मालक आपले नितीनजी शिर्के आणि प्रीता 11 जावटे संघाचे संकेत शेठ महाडिक 2 संघ मालक आपले बाकी आहेत, त्यांचं आपण स्वागत नंतर करूया. जाऊया आता आपण कॉमेंट्री बॉक्स कडे, कारण तिथं देखील प्रेक्षकांपर्यंत स्कोर आपल्याला पोहोचवला पाहिजे. धन्यवाद मित्रांनो. आता आलेल्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो, जो सामना चालू आहे प्रीता 11 जावटे विरुद्ध सनी नील 11 वडाची वाडी यांच्या दरम्यान. तर प्रथम फलंदाजी करत असताना सनी नील 11च्या धावसंख्या या ठिकाणी झाली ती 18. तिसरं षटक अद्याप प्रगतीपथावर आहे. 18 धावा धावफलकावर आहेत. 2 षटकांमध्ये 12 धावा धावफलकावर होत्या जरूर. त्यानंतर तिसरं षटक चालू असताना एक केलेला बिग हिट. चेंडू सरळ पॅडवर आदळतोय. सुमेश महाडिकचं एक अप्रतिम षटक आपण पहिलं पाहिलं. दुसरं षटक आणि रनआउटची संधी आहे. थर्ड अंपायरचा डिसिजन या ठिकाणी पंचांनी दिलाय, पाहायचंय. सनी नील 11चे मॅच जर पाहिली तर 72 धावा चेस करायच्या होत्या आणि पहिल्या ओपनिंग जोडीने त्या धावा चेस केल्या होत्या. जरूर तिसरं षटक मार्गस्थ असताना त्या धावा कंप्लीट केल्या गेल्या होत्या. असं वाटतंय सागर शिंदे आणि शुभम कदम अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी केलेली, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं होतं अक्षरशः. सर्वात जास्त त्याच मॅच मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर आले होते आणि नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल. इनबॅट प्रकारचा चेंडू हवेत आहे. मला असं वाटतंय 1 बाउन्स चेंडू फील्ड करेल लॉंगॉनचा खेळाडू, त्यानंतर धावेल एक. फेकी अतिशय खराब. आपण जर आउटफील्ड पाहिली ना तर थोडीशी खराब आहे. चेंडू बाउन्स झाला की कुठल्या साईडने क्षेत्ररक्षक समजत नाहीये. आणि धावसंख्या धावफलकावर 19 आकड्यावर धावफलक जरूर आहे. सनी नील 11 संघ खूप तगडा संघ बांधलाय. मला असं वाटतंय ओनर आहेत सुचन कदम यांचा हा संघ आहे. अतिशय जबरदस्त संघ बांधला. इनबॅट प्रकारचा चेंडू जरूर होता. चेंडूने एज घेतली बॅटची, कडेला लागतोय. त्यानंतर विकेट किपरच्या मागे चेंडू अडवेल. क्षेत्ररक्षक धाव मिळेल. एक स्ट्राइक रोटेट होईल. मोठे फटके येणं गरजेचं असेल कारण तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. मोठे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळतात. सेट बॅट्समन आहेत परंतु अद्याप एकही विकेट आलेला नाहीये. गुड टप्प्याचा चेंडू जरूर होता. गुडलाईन स्पॉट वरून चेंडू उसळला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. कोणतीही धाव नाहीये. सुमेशची 2 षटकं वैयक्तिक पूर्ण होत आहेत. अतिशय जबरदस्त दोन्ही षटकं हाताळली आहेत आणि 3 षटका अखेर धावफलकावर धावसंख्या लागली आहे 20 या आकड्यावर.
20 या आकड्यावर धावसंख्या लागली आहे जरूर. सुमेश महाडिक अतिशय कर्तव्यदक्ष काम पाहतोय आपल्या संघाचं. संघ आहे आणि अशा प्रकारचा खेळ प्रदर्शित करणं हे आवश्यक आहे त्याला, कारण डीजे माईक आणि हा माईक आता दिलायस तू, दोन्हीचा थोडा आवाज वाढव. हॅलो. काही महत्वाचे सत्कार आहेत ते आम्ही ओव्हर संपल्यावर मध्ये मध्ये घेणार आहोत. त्याच्यासाठी थोडं जे समालोचक आहेत त्यांना थोडं डिस्टर्ब होईल, थोडंसं आम्हाला सांभाळून घ्या सगळ्यांनी. तर ह्या विकेट बनवण्यासाठी 2 ते 3 दिवस ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतली ते म्हात्रे सर यांना विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे आणि त्यांचा सत्कार आमचे कमिटी मेंबर अरविंद दळवी हे करतील. खरंच विकेट बनवायला कोण भेटत नव्हतं आणि त्यावेळेस आमचे सुजल वडे आणि पंकज येळकर हे त्यांच्या घरी जाऊन त्यांना म्हणजे अक्षरशः विनंती केली आणि त्यांनी 3 ते 4 दिवसात आम्हाला एक व्यवस्थित असा विकेट बनवून दिला. त्याबद्दल त्यांचा सत्कार आमच्या असोसिएशन तर्फे होणार आहे. सर असंच सहकार्य नेहमी आमच्या असोसिएशनवर राहू द्या तुमचं, ही विनंती राहील आमची. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून मसोटे माध्यमातून विकेट. चेंडू डायरेक्ट हिट केला गेला. बॅक टू बॅक दुसरा चेंडू सेम लाईन आणि सेम लेंथवर टाकलेला दीपकनं आणि दोन्ही चेंडू मला असं वाटतंय बीट झाला फलंदाज, परंतु क्षेत्ररक्षक आणि यष्टीरक्षकाच्या चुकीमुळे ही एक धाव खर्ची घालेल. या एकेरी धाव आकड्यावर एकेरी आणि दुहेरी धावेने आता मात्र काही चालणार नाही, कारण डेथ ओव्हरचा खेळ चालू झालाय. सेकंड लास्ट ओव्हर आहे इनिंगची. 5 षटकांचा हा सामना असणार आहे. 30 चेंडू एक इनिंग मध्ये फेकले जातील. 3 षटकांचा सामना संपलाय. 4थं षटक अद्याप प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा खुड टप्प्याचा चेंडू. वा, चेंडू उसळल्यानंतर मातीचा सुगंध बॅट्समनला येतोय आणि चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अतिशय जबरदस्त गोलंदाजीचा प्रात्यक्षिक दाखवतोय दीपक. 10 ते 12 पावलांचा रनअप आहे मित्रांनो. फिटनेस पण जबरदस्त आहे आणि अतिशय तेज तर्रार गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू हेल्मेटवर आदळलाय आणि बाईटच्या स्वरूपात एक धाव नक्की मिळेल. बाईटच्या स्वरूपात निश्चित प्राप्त होईल फलंदाज किरणला. आणि संतोष आणि किरण अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. निश्चित मोठे फटके खेळावे लागतील. हवा देखील तितकी चांगली आहे आणि मला असं वाटतं राईट हँडेड बॅट्समनला एक पर्वणी आहे, सुवर्ण संधी आहे. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू. चेंडू काही समजत नाहीये फलंदाज संतोष याला. त्याच टप्प्यावर त्यांनी 4 चेंडू फेकले आहेत, परंतु फलंदाजाला काहीही समजत नाहीये कोणत्या प्रकारचा चेंडू गोलंदाज दीपक फेकतोय. थोडासा अभ्यास करावा लागेल जरूर, कारण तो निर्णय आपण एक क्षणामध्ये घ्यायचा असतो. तो चेंडू कोणत्या दिशेने आपण खेळू शकतो. पुन्हा एकदा इनबॅट प्रकारचा चेंडू जरूर होता जातोय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये थोडासा फंबल होतोय. जरूर 2 धावा मिळतील. अतिशय उत्कृष्ट दर्जेदार रनिंग बिटवीन द विकेट फ्रॉम बोथ बॅट्समन. आणि मला असं वाटतं षटक समाप्तीची घोषणा पंच करतायत. 4थं षटक अद्याप समाप्त होतोय. 24 चेंडू फेकून होत आहेत पहिल्या इनिंगचे आणि धावफलकावर धावसंख्या लागते 24 या आकड्यावर. प्रत्येक चेंडूवर मला असं वाटतं 1 धाव घेतली आहे, कारण 24 चेंडू फेकून होत आहेत आणि 24 धावा धावफलकावर लागते. आता नव्याने गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. वैयक्तिक पहिल्या आणि संघाकडून शेवटचं षटक हाताळण्यासाठी डेथ ओव्हर स्पेशलिस्ट बॉलर नाव आहे ऋषभ निंगावले. मला असं वाटतं 13 ते 14 वर्षांचा हा गोलंदाज आहे. मागील मॅच मॅन ऑफ द मॅच देखील राहिलाय. 4 विकेट घेऊन 4 धावा
चेंडू हाताळलाय आणि निश्चितच पंचांचा वाईटचा इशारा या ठिकाणी येतोय. एक अतिरिक्त धावेने धावफलक 25च्या आकड्यावर तब्बल पोहोचेल. मगाशी वृषभनं अतिशय जबरदस्त गोलंदाजी केली होती. तब्बल 4 गडी तंबूच्या आश्रयाला परतवले जरूर होते आणि धावा देखील 4 दिल्या होत्या. त्यामध्ये 2 वाईड सामील होते. त्यातला एक वाईड आता टाकलाय, दुसरा बॅक टू बॅक वाईड टाकलाय. सुमेशने कानमंत्र जरूर दिला होता, परंतु त्याच्या काहीसं वेगळं पाहायला मिळतंय आपल्याला ऋषभ. कारण आता तो सूर गवसत नाहीये त्याला मागील मॅचचा, त्यामुळे आता गोलंदाज चेंज करेल. मला सुमेश थोडस काहीतरी रणनीती वेगळी आखतोय. स्वतः मैदानाच्या बाहेर येतोय. सर्कल 38 सर्कलच्या बाहेर गोल क्षेत्ररक्षण करेल आणि यष्टीरक्षक वेगळा आणलाय. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल ऋषभ निंगावले. एक जबरदस्त खेळाडू आहे, नवोदित खेळाडू आहे. थोडासा अनुभव कमी आहे आणि पुन्हा एकदा तिसरा बॅक टू बॅक तिसरा चेंडू टाकलाय. मला असं वाटतंय पंचांचा वाईटचा इशारा होतोय आणि एक अतिरिक्त धाव. या एक अतिरिक्त धावेने धावसंख्या मात्र मिळेल या चेंडूवर 2. एक्स्ट्राच्या स्वरूपात 4 धावा जरूर खर्ची घातल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचते 28च्या आकड्यावर. जबरदस्त नियोजन आणि मला असं वाटतंय हायवेवर गाड्या थांबून या स्पर्धेची मजा घेत आहेत प्रेक्षक वर्ग. आणि हीच मला असं माणगाव ग्रामीण प्रीमियर लीग साठी सागर शेठ खानविलकर, दीपक शेठ जाधव यांच्या अतिशय मेहनतीमुळे हे भव्य दिव्य मैदान आणि भव्य दिव्य स्पर्धेचा आनंद आपण सर्वच प्रेक्षक वर्ग लुटतो. शॉट ऑफ लेन चेंडू पूल करण्याचा प्रयत्न जरूर झालाय, सक्सेसफुल झालाय. मला असं वाटतंय 4 धावा. चेंडू सीमारेषा पार, चौकार. झालाय. पहिला चेंडू या ठिकाणी चांगल्या प्रकारचा फेकला गेला. एकूण धावा झाल्यात 8. एका चेंडूवर 4 एक्स्ट्राज आणि 1 चौकारच्या मदतीने पहिल्या चेंडूवर 8 धावा खर्ची घालतोय तो ऋषभला थोडासा कमबॅक करावा लागेल. मागची मॅच आठवावी लागेल. वाह, अप्रतिम डिलिव्हरी. असं वाटतं चेंडू पॅडला आदळलाय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. एक लेग बाईटच्या स्वरूपात आणखी धाव मिळेल ऋषभला. पण मैदानाच्या आतमध्ये मगापासून बोलत होतो आउटफील्ड आणि अतिशय भव्य दिव्य हे मैदान ज्यांच्या माध्यमातून बनवलं गेलंय. म्हात्रे सरांनी मगाशी सागर शेठ यांनी उल्लेख केला. म्हात्रे सरांनी जी ही विकेट बनवली आहे अतिशय दर्जेदार आणि प्रत्येक खेळाडूला पोषक अशी विकेट आहे, परंतु त्याचा फायदा कितपत खेळाडू घेत आहेत हे याच्यावर पण डिपेंड आहे. इनसाइड एज लागते जरूर. ऋषभला मिळते एक सफलता. फलंदाज मैदानाच्या बाहेर सुभाष. शुभम शेपोंडे कुठे असतील तर त्यांनी इथे स्टेज जवळ यायचंय. 33 धावा झाल्यात. एक माणगाव ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या मानात एक भर म्हणून या असोसिएशनचा एक खेळाडू जावटे गावाचा शुभम शेपोंडे याची आत्ताच भारतीय सैन्य दलामध्ये भरती झालेली आहे आणि त्याचा सन्मान आमच्या असोसिएशन मार्फत आमचे असोसिएशनचे कार्याध्यक्ष आणि असोसिएशनचे एक सहकारी आम्हाला नेहमी असोसिएशनला मदत करतात ते दळवी शेठ, या दोघांच्या हस्ते एक सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आम्ही असोसिएशन मार्फत शुभम शेपोंडे याची भारतीय सैन्य दलामध्ये भरती झाली याबद्दल स्वागत करत आहोत, त्याचा सत्कार करत आहोत. सर्वांनी टाळ्या वाजवा. मुलगा भारतीय सैन्य दलामध्ये भरती होतो.
चेंडू हवेत आहे, झेलबाद होतोय का आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. दुसरी सफलता ऋषभला मिळते. भारत मातेच्या सेवेसाठी पुढील वाटचालीसाठी मी मनपूर्वक हॅलो त्या असोसिएशनच्या माध्यमातून शुभम हॅलो हॅलो 36 धावा जिंकण्यासाठी प्रीता 11 जावटे संघाला सुमेश महाडिक आणि संपूर्ण टीम हॅलो 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 आवाज हॅलो 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 या ठिकाणी सनी नील 11 संघाला एक खुशखबर आहे. जर हा सामना तो संघ जिंकला तर तुमच्या गावचे सुपुत्र पिंट्या पवार धरणाच्या वाडीचे पिंट्या पवार यांच्याकडून 11 प्लेइंग 11 ची जी लिस्ट आहे त्या प्लेइंग 11 च्या लिस्टला ते मोफत पिकनिकला नेतील अशी त्यांच्याकडून एक ऑफर आहे. तर त्या सुवर्ण संधीचा फायदा घेण्यासाठी आपण सगळेच्या सगळे 11 जण सज्ज आहेत आणि प्रीता 11 जावटे संघाला जिंकण्यासाठी 36 धावांचं लक्ष्य आहे. हॅलो 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 प्रीता 11 जावटे संघ हॅलो प्रीता 11 जावटे संघाचे संघ मालक संकेत शेठ महाडिक हॅलो प्रीता 11 जावटे संघाचे संघ मालक संकेत शेठ महाडिक आपण स्टेजवर यायचं आहे. आपला या ठिकाणी यथोचित मान सन्मान स्वागत सत्कार होणार आहे. एक संघ मालक आहेत आणि त्यांचा स्वागत सत्कार करण्यासाठी सन्माननीय आदरणीय आमचे दाजी यांच्या शुभ हस्ते त्यांचा मान सन्मान त्यांचा स्वागत त्यांचा सत्कार या ठिकाणी केला जात आहे. प्रीता 11 जावटे संघ मालक संकेत शेठ महाडिक यानंतर होणारा सामना राजूदादा कदम वावे दिवाळी आणि रुद्रांश 11 भाले दोन्ही संघाच्या कर्णधाराने आपण टॉस साठी यायचंय. राजूदादा कदम वावे दिवाळी रुद्रांश 11 भाले कर्णधार टॉस बॉक्स वर यायचंय. हॅलो त्याच्या आधी एक सत्कार आहे. ही प्रीमियर लीग होण्यासाठी जेवढी मेहनत आम्ही सर्व कमिटी मेंबरनीच घेतली त्यात एक कमिटी मेंबरचं नाव आम्ही आवर्जून घेतो ते म्हणजे सुजल वडे. आणि या प्रीमियर लीग साठी जो माणूस आग्रही होता
ही प्रीमियर लीग होण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्या सुजल वडेंचा सत्कार या सुजल वडेंचा सत्कार आमचे कार्याध्यक्ष दीपक शेठ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार व्हावा ही विनंती आहे. तर सुजल वडेंनी तो सत्कार स्वीकारायचा आहे. नक्कीच सागर शेठ खानविलकर, कारण सुजल वडे म्हटले तर एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि क्रिकेटवर नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे. आणि खऱ्या अर्थानं जेव्हा जेव्हा टुर्नामेंट होत असते तेव्हा तेव्हा सुजल वडे हे नेहमीच अग्रेसर असतात, नेहमी धावपळ करत असतात. आणि या आपण पाहतोय या लीग साठी देखील खूप सारी मेहनत त्यांनी घेतली. सचिव आहेत आपल्या असोसिएशनचे आणि त्यांचा मान सन्मान करताना कार्याध्यक्ष दीपक शेठ जाधव साहेब आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर ही लीग खेळवण्यासाठी ज्यांनी अतोनात परिश्रम घेतले, मेहनत घेतले, असे घोटवळ गावचे आमचे पंकजी एलकर, त्यांचा देखील स्वागत सत्कार या ठिकाणी केला जात आहे. मी आमचे पंकजी एलकर यांना विनंती करतोय आपण देखील स्टेजवर यायचंय. मी आमचे सुभाष शेठ दळवी अर्थात आमचे दाजी यांना विनंती करतोय आपण पंकज शेठ एलकर म्हटलं तर क्रिकेटमध्ये खरंच आजही त्याच ताकदीने आपल्याला पाहायला मिळतात. आणि जेव्हा जेव्हा एक मोठी स्पर्धा होत असते तेव्हा तेव्हा पंकज शेठ एलकर सातत्याने अतोनात प्रयत्न करत असतात आणि त्यांचा मान सन्मान स्वागत सत्कार या ठिकाणी केला जातोय. टेनिस क्रिकेटचे जेवढे तारे सितारे आहेत ना, पंकज शेठ एलकर असं व्यक्तिमत्व आहे त्यांच्याकडे कुठला एक कॉन्टॅक्ट नंबर नसेल, सर्वांचे कॉन्टॅक्ट नंबर त्यांच्याकडे असतील आणि त्यांचा मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याचबरोबर तेवढ्याच ताकदीने मेहनत घेणारे आमच्या या असोसिएशनचे सन्माननीय नवनिर्वाचित खजिनदार आमचे मित्र वडाचीवाडी गावचे अरविंदजी दळवी यांचा देखील मान सन्मान या ठिकाणी करत आहोत. मी आमचे जयजी घावटे साहेब यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आमचे खजिनदार जे अतोनात मेहनत घेत आहेत, परिश्रम करतायत, त्यांचा स्वागत सत्कार या ठिकाणी करायचा आहे. जोरदार या ठिकाणी अरविंदजी दळवी साहेबांचा स्वागत करताना आपण पाहतोय घावटे साहेब आपल्याला पाहायला मिळतात. सर्व या कमिटी मेंबरने खूप सारी मेहनत घेतली. तदनंतर या आपल्या असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष विघवली गावचे देवा सापळे यांना विनंती करतोय आपलं देखील या ठिकाणी स्वागत सत्कार केला जात आहे. देवा सापळे म्हटलं तर एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि खऱ्या अर्थाने या लीग साठी खूप सारी मेहनत घेतलेली आहे. त्यांचा स्वागत सत्कार या ठिकाणी केला जात आहे. मी आमचे जयजी पवार साहेब यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण देवा सापळे मॅन फ्रॉम विघवली यांचा या ठिकाणी मान सन्मान करायचा आहे. भुवन ग्रामपंचायतीचे उपसरपंच आपले पवार साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा मान सन्मान या ठिकाणी केला जात आहे. धावांचा पाठलाग करायचा प्रीता 11 चावटे संघाला आणि अद्याप धावफलकावर लागल्यात 14 या आकड्यावर. तर मगाशी मी जी ऑफर सांगितली होती सनी नील 11 संघासाठी प्लेइंग 11 ची जी 11 ची लिस्ट आहे त्यांना एक मोफत ट्रिप दिली जाणार आहे. टॉस आपण करूया. टॉस बॉक्स मध्ये राजू दादा कदम वावे दिवाळी विरुद्ध रुद्रांश 11 भाले दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आपण टॉस बॉक्स वर जायचंय. त्या ठिकाणी टॉस नक्कीच केला जाईल. सनी नील 11 संघ जर जिंकला तर सन्माननीय दीपक शेठ जाधव यांच्या निकटवर्तीय सन्माननीय पिंट्या शेठ पवार यांच्याकडून एक मोफत ट्रिप दिली जाणार आहे. मी आमचे राम एलकर साहेब यांना विनंती करतोय आपण टॉस उडून घ्यायचा टॉस बॉक्स वर आपल्या शुभ हस्ते. अजय नव्याने स्ट्रायकर यांकडे येईल तर सुमेश महाडिक जबरदस्त खेळीचं प्रात्यक्षिक त्यांनी पहिल्या षटकामध्ये दाखवलं. पहिल्या षटकामध्ये 14 धावा जरूर आल्यात. सागरच्या माध्यमातून ते षटक फेकलं गेलं होतं. 2 सिक्स्टामध्ये आलेत आणि 2 सिंगलच्या सरासरीने 14 धावा. पुन्हा एकदा अजय अतिशय जबरदस्त हळूवार चेंडू ग्लान्स करून खेळून काढलाय. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होतोय. अतिशय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट फ्रॉम बोथ बॅट्समन. 16 धावा फलकावर लागल्या. 36 चा जरूर आहे. लो स्कोरिंग मॅच आहे.
36 धावा फक्त बनवायच्यात, मात्र चेंडू असतील 30. आणि मला असं वाटतंय आव्हान खूप सकारात्मक असेल प्रीता 11 जावटे संघासाठी, कारण जो खेळ त्यांनी दाखवलाय, जी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून झाली अतिशय जबरदस्त. आग ओकणारी गोलंदाजी जरूर झाली, परंतु फलंदाजी देखील तितक्याच ताकदीने सुमेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. हॅलो, त्याचबरोबर या ठिकाणी हे सामने खेळण्यासाठी अतोनात परिश्रम घेणारे सन्माननीय आदर आमच्या निळंज गावचे आमचे दाजी उभारे यांना विनंती, आपण स्टेजवर यायचं. आपला देखील या ठिकाणी मान सन्मान स्वागत सत्कार केला जात आहे. सन्माननीय आदरणीय दाजी उभारे, रुद्रांश 11 आणि समोरचा संघ कार्याध्यक्ष वावे दिवाळी राजेश कदम वावे दिवाळी जाधव साहेबांना विनंती करतोय. दाजी उभारे करत आजही या क्रिकेटच्या मैदानात आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा स्वागत सत्कार अध्यक्ष दीपक शेठ जाधव साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केलं जात आहे. एक मिनिट पंच, एक मिनिट मॅच स्टॉप करा जरा. पहिल्या बॉलला 2 रन्स आल्यात सर, आणि दुसऱ्या बॉलचं काय डिसिजन आहे? दुसऱ्या बॉलला काय डॉट, तिसरा सिंगल. ओके, थँक्यू. धावसंख्या आहे 16 या आकड्यावर. सुमेश महाडिक मॅन इन फॉर्म. वाह, पूल केलाय, पूल सक्सेसफुल. चेंडू सीमारेषा पार, षटकार. धावा झाल्यात, सॉरी थोडीशी मिस्टेक झाली होती. सुमेश महाडिक, मी खूप वर्ष या खेळाडूला ओळखतोय. शून्यातून पुढे गेलेला खेळाडू आहे. प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट आपण ज्याला म्हणतो, त्याचं काहीच. आणि क्रिकेट हे तुमच्या रक्तात हवे. तुम्ही नुसतं क्रिकेट खेळून चालत नाही, ते तुमच्या मनापासून असावं लागतं. घुटना टेक और तमाशा देख. वाह, क्या बात है. संघ नाणेफेक जिंकतोय आणि प्रथम फलंदाजी करतोय. सुमेश महाडिकला आपण पाहतोय मित्रांनो, नियमित आणि दररोज प्रॅक्टिस आणि क्रिकेटवर असलेलं मनापासून निस्सीम प्रेम, त्यामुळेच हे सगळं शक्य होऊ शकतं. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, आणि तो देखील मला असं वाटतं सक्सेसफुल झालाय. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. ही विकेट आखण्यापासून आपण पाहतोय बाउंड्री खऱ्या अर्थानं ज्यांनी मेहनत घेतले ते आमच्या कमिटीचे सल्लागार गणेश जी यादव. गणेश यादव यांना विनंती करतोय, आपण प्लीज या ठिकाणी यायचं आहे. स्टेजवर आपला मान सन्मान आपण स्वीकारायचा आहे. गणेश जी यादव, मॅन फ्रॉम रुद्रवली. 2 षटकाखेर धावफलकावर धावसंख्या लागते 33 या आकड्यावर जिंकण्यासाठी अद्यापही 3 धावांची आवश्यकता असणार आहे. क्या बात है, क्या सुमेशने काय फलंदाजी केली, अफलातून फलंदाजीचा प्रात्यक्षिक. का मला मिस्टर JPL म्हणतात, का मी हा संघ या लीग मध्ये विकत घेतलाय आणि मी काय या संघाचा आयकॉन खेळाडू आहे, त्याचं मूर्तिमंत उदाहरण सुमेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. तब्बल 2 षटकं त्यांनी फेकलीत आणि फलंदाजीच्या माध्यमातून देखील अतिशय जबरदस्त ऑलराऊंडर परफॉर्मन्स या ठिकाणी सुमेशचा आपण पाहतोय. पुन्हा एकदा नव्याने गोलंदाजी मार्कवर अजय, आणि अजय देखील तितकी चांगली साथ त्याला देतोय. शिवराज आलाय नव्याने गोलंदाजीसाठी. मित्रांनो, ज्यावेळेस ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, एक अटॅकिंग जर खेळत असेल तर दुसऱ्याने स्ट्राईक रोटेट करणं खूप महत्वाचं असतं, आणि तेच अजय मात्र या ठिकाणी करतोय. सुमेश मोठे फटके खेळतोय, अजय त्याला सिंगल काढून देतोय, आणि ही सक्सेसफुल पार्टनरशिप राहिली आहे. मला असं वाटतंय 2 धावा अद्याप जिंकण्यासाठी आवश्यक असतील प्रीता 11 जावटे संघाला. पुन्हा एकदा सन्मानजनक चेंडू खेळून काढलाय. 1 सिंगल मिळेल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का हो नाहीच्या स्वरूपात 2 धावा पूर्ण केल्यात आणि प्रीता 11 जावटे संघ विजयी झालाय. अभिनंदन टीम प्रीता 11. आपण कुठे असाल तर त्वरित याचा आपला स्वागत सत्कार या ठिकाणी केला जात आहे.
गणेश यादव सल्लागार